प्रमाणपत्र मी इथं आणलेले आहेत. ती SOP देखील दिली गेली. त्यानंतर हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून आपली कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली होती, त्याचं व्हॅलिडेशन होत नव्हतं. त्यासाठी काही नियमावली आपण बनवायची होती. मी काल रात्री दादा जी श्रीकांत साहेबांशी पण बोललो, डिव्हिजनल कमिशनरची. ते मैसूरला आहेत, परंतु त्यांनी तात्काळ मिसाळ साहेब आणि छत्रपती संभाजीनगरला ॲडिशनल कलेक्टर मॅडमशी पण माझं बोलणं करून दिलं. आणि त्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीमध्ये अपेक्षित आम्हाला आहे त्या पद्धतीमध्ये आज मराठवाड्यामध्ये तरी काम चालू आहे. तसंच काम पश्चिम महाराष्ट्रात देखील चालू आहे. कोकण आणि इतर डिव्हिजनमध्ये आम्ही आढावा घेतो आहोत. आचारसंहिता 22 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे काही गोष्टीची अडचण आहे. परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दादांच्या प्रयत्नामुळे 1 तारीख म्हणजे 30 तारखेला दादांचं उपोषण संपलं आणि 1 तारखेपासून 18 तारखेपर्यंत जवळजवळ 613 नवीन अर्ज आले आणि त्या नवीन अर्जापैकी 476 लोकांना जात पडताळणी प्रमाणपत्र दिलं गेलं आणि 137 अर्ज शिल्लक आहेत. त्याची देखील मी माहिती घेतली. येणाऱ्या 3-4 दिवसात ते देखील अर्ज केले जातील. दादांची सर्वात मोठी मागणी होती की शिंदे समितीला पुन्हा 1 वर्ष मुदतवाढ द्यावी. ती शिंदे समितीची मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्यामध्ये शिंदे समितीला जे 58 लाख नोंदी मिळाल्या, त्या नोंदी जिल्हानिहाय, तालुकानिहाय, ग्रामपंचायतनिहाय आपण प्रत्येक ग्रामपंचायतीत त्या लावायच्या आहेत, त्याच्या दिवंडी पिटवायच्या आहेत. त्याची एक प्रत 58 लाख नोंदींचा एक त्याला आपण पेनड्राईव्ह नाही म्हणणार, त्यासाठी हार्ड डिस्कच द्यावी लागेल. की हार्ड डिस्क दादांना द्यायची आहे आणि त्याच्या प्रिंटेड कॉपी देखील दादांना द्यायची आहे, जेणेकरून समाजाची लोक घराघरामध्ये गावागावामध्ये जाऊन एखादा जर व्यक्ती कोण आला नसेल, राहिला असेल, त्याला माहीत नसेल, तर तो येऊन त्याचं नोंदणी प्रमाणपत्र घेऊन जाईल. ते